हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गायत्री गाईड्स. तर आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया प्रोफिशियन्सी इन इंग्लिश, जो की आपला F4 आहे. F3 पर्यंत सगळे IMP क्वेश्चन्स विथ आन्सर अपलोड केलेले आहेत. तर F4 ही शॉर्टकट मध्ये डिस्कस करणार आहोत. व्हॉट इज अ लँग्वेज, व्हॉट आर लिंग्विस्टिक प्रिन्सिपल ऑफ लँग्वेज. फर्स्ट क्वेश्चन आहे, तर लँग्वेज काय असणार आहे? टू एक्सप्रेस अवर आयडिया, फिलिंग्स ऑर थॉट्स अँड सोशल रिलेशनशिप, अशी याची डेफिनेशन तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. लिंग्विस्टिक प्रिन्सिपल काय आहे त्याच्यामध्ये? आर्बिट्रॅरीनेस, दुसरा आहे ड्युअलिटी ऑफ पॅटर्निंग, नंतर असणार आहे प्रोडक्टिव्हिटी किंवा क्रिएटिव्हिटी, त्याला आपण म्हणू शकतो. नंतर आहे डिस्प्लेसमेंट, लँग्वेज कॅन रेफर टू थिंग नॉट प्रेझेंट इन टाइम, स्पेस, पास्ट, फ्युचर, इमॅजिन. ठीक आहे. मतलब म्हणजे काय, तर लँग्वेज ही जी अशी आहे त्याचे कोणत्याही प्रकारचं टाइम किंवा स्पेस किंवा मग पास्ट जे काही गोष्टी आहेत ते त्या ठिकाणी प्रेझेंट करत नाही, फक्त बोलायचं असतं. कल्चरल ट्रान्समिशन आहे, नंतर स्ट्रक्चर डिपेंडन्स आहे, नंतर आहे आर्बिट्ररी बट कन्व्हेन्शनलाइज ग्रामर, त्याच्यामध्ये ग्रामरचा सुद्धा यूज केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे प्रिन्सिपल ऑफ लँग्वेज लर्निंग. तर लँग्वेज जी आहे लर्निंग करण्यामागे कोणते कोणते तत्व त्याचे असायला हवे? तर सगळ्यात पहिलं आहे इनपुट मॅटर करतं, की कोणते कोणते कॉम्प्रिहेन्सिव्ह आपल्याला यूज करायचे आहे, त्याच्यामध्ये कशा प्रकारे तुम्ही लर्नर जे आहे ते कशा प्रकारे गोष्टी शिकत आहात ते मॅटर करत आहे. नंतर आहे मिनिंगफुल यूज, तुम्ही जे काही लर्नर अक्वायर करतायत नॉलेज, त्यांचं नॉलेज कोणत्या लेवलला ते अक्वायर करतायत, त्याचा मिनिंग काय आहे ते या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. इंटरॅक्शन अँड निगोशिएशन, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे इंटरॅक्शन. जेव्हा तुम्ही बोलता आहात एकमेकांसोबत तेव्हा इंटरॅक्शन खूप जास्त गरजेचं असतं. क्लॅरिफिकेशन, रिक्वेस्ट असते की आपण काहीतरी बोलतोय, समोरचं ऐकतोय की नाही, आपण रिक्वेस्ट करून त्याला ऐकायला लावू शकतो, याला म्हणायचं आहे क्लॅरिफिकेशन. आउटपुट प्रॅक्टिस असते. नंतर असणार आहे स्टेजेस डेव्हलपमेंट सुद्धा या ठिकाणी येणार आहे. नंतर फीडबॅक अँड करेक्टिव्ह इनपुट सुद्धा असेल. अशा प्रकारे याचे प्रिन्सिपल असणार आहे. थर्ड क्वेश्चन डिस्कस करूया, कम्युनिकेटिव्ह अप्रोच टू इंग्लिश लँग्वेज टीचिंग. तर काय काय आहे? सगळ्यात पहिले डेफिनेशन आहे अ लर्नर सेंटर मेथड. कोणती असणार आहे? सगळ्यात पहिले सगळ्यांना आपल्याला माहिती आहे की चाइल्ड सेंटर किंवा लर्नर सेंटर मेथड असते. त्याच्यामध्ये कम्युनिकेशनचा मिनिंग काय आहे? ग्रामर, ज्याच्यामध्ये इन्स्ट्रक्शन दिलेलं असतं की ग्रामरनुसार तुम्ही काय काय करू शकतात, लँग्वेज शिकू शकतात. ठीक आहे. मग त्याचे की फीचर काय आहे? फोकस ऑन मिनिंग अँड फंक्शन, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. अर्थ काय आहे त्याच्यावर फोकस करायचा आहे आणि ते काय काम करतंय त्याच्यावर फोकस करायचं आहे. नंतर आहे रोल ऑफ ग्रामर. ग्रामरचा काय रोल येणार आहे? पूर्ण लँग्वेज शिकण्यामागे ग्रामरचा रोल असतो. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये टफ कम्युनिकेशन असतं किंवा मग काही जे रूल आहेत ते बऱ्याचपैकी कुठे कुठे लागतही नाही, अशा प्रकारे ते असणार आहे. नंतर आहे टास्क बेस्ड ऍक्टिव्हिटी आहे, ज्याच्यामध्ये रोल प्ले असेल किंवा मग गॅप टास्क असेल किंवा प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मेथड्स असतील, त्या या ठिकाणी ऍक्टिव्हिटीज घेतलेल्या असणार. नंतर आहे ऑथेंटिक मटेरियल, ज्याला आपण रिअल टास्क म्हणतो किंवा मग इंटरॅक्शन म्हणून असतो. ठीक आहे. लर्नर इंटरॅक्शन आहे, ज्याच्यामध्ये पेअर किंवा ग्रुप वर्क आहे, निगोशिएशन, फीडबॅक या गोष्टी या ठिकाणी येणार आहे. नंतर आहे असेसमेंट ऑफ परफॉर्मन्स, जो काही जर तुम्ही परफॉर्म करताय त्याच्यावर कोणते कोणते प्रकारचे असेसमेंट लागू शकतात किंवा फ्लुएन्सी किती प्रकारात आहे, तुम्ही ऍक्युरेसी बोलता, ऍक्युरेट बोलता आहे की नाही, फ्लुएंट बोलता आहे की नाही, हे या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन डिस्कस करूया, डिफरन्स बिटवीन इंग्लिश अँड मदर टंग. तर इंग्लिश आणि मदर टंग मध्ये काय डिफरन्स आहे, ओव्हल किती आहे, त्याच्यामध्ये कॉन्स्टंट किती आहे, हे या ठिकाणी तुम्ही लिहायचं आहे. काही त्यामध्ये अवघड नाहीये. ठीक आहे. नंतर पुढचा क्वेश्चन आहे इम्पॉर्टंट ऑफ इंग्लिश लँग्वेज. खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, 4 मार्क्सला प्रत्येक वेळेस विचारलं जातं. तर ग्लोबल लिंगा फ्रान्स किंवा इंटरनॅशनल लँग्वेज असंही म्हणू शकतात तुम्ही, जी इंटरनॅशनल बिझनेससाठी किंवा वाईडली खूप जास्त प्रमाणात ती काय आहे, पसरलेली असणार आहे. नंतर आहे ऍक्सेस टू नॉलेज, जास्त प्रमाणात आपण नॉलेज घेऊ शकतो लँग्वेजमध्ये किंवा इंग्लिश लँग्वेजमध्ये तुम्ही शिकला तर. करिअर अँड मोबिलिटी, तुम्हाला करिअरचे जास्तीत जास्त ऑप्शन्स भेटतात, ट्रॅव्हलचे ऑपॉर्च्युनिटीज भेटत असतात. एज्युकेशनल ऍक्सेस सुद्धा आहे की हायर एज्युकेशन जे आहे ते इंग्लिशमध्ये असतं किंवा इंग्लिश मीडियम मध्ये असेल किंवा असेल तर आपण USUK जाऊन ते घेऊ शकतो. क्रॉस कल्चरल कम्युनिकेशन आहे की तुम्हाला जर एखादी सपोज साऊथला गेले तर साऊथ येत नसेल तर तुम्ही इंग्लिशमध्ये त्यांच्याशी बोलू शकतात. नंतर आहे मीडिया अँड एंटरटेनमेंट सुद्धा असणार आहे. नंतर आहे ऑल्सो नॉट सोशल पॉलिटिकल, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं सोशल आणि पॉलिटिकल त्याच्यामध्ये फॅक्टर असणार नाहीये. तर अशा प्रकारे त्याचे इम्पॉर्टंट आहे. नंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट आर द मेरिट्स ऑफ कम्युनिकेशन. कम्युनिकेशन म्हणजे काय, तर संभाषणाचे किंवा जे काही संप्रेषणाचे मेरिट्स म्हणजे काय, तर मर्यादा काय काय असणार आहे ते या ठिकाणी
लिहायचे. एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशन, शेअर नॉलेज, इन्स्ट्रक्शन, न्यूज. नंतर आहे सोशल बॉन्डिंग, ज्याच्यामध्ये आपली जास्त प्रमाणात सोशल बॉन्डिंग वाढत असते. कोऑर्डिनेशन अँड कोऑपरेशन सुद्धा असतं. डिसिजन मेकिंग असेल किंवा प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल सुद्धा क्लॅरिफाईज होतात. इश्यू असतील, काही प्रॉब्लेम्स असतील तर त्यांचं सोल्युशन आपल्याला आरामशीर मिळतं. नंतर आहे इन्फ्लुएन्स, एक्सप्रेस आयडिया, चेंज ॲटिट्यूड एटसेट्रा. ठीक आहे. एज्युकेशन अँड कल्चरल ट्रान्समिशन असणार आहे. नंतर आहे कॉन्फ्लिक्ट रिझॉल्युशन असते. नंतर गुड कम्युनिकेशन, इम्प्रूव्ह इफिशियन्सी, रिड्यूस एरर अँड इन्क्रीज वेल बी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे एक्सप्लेन द प्रोसेस ऑफ स्पीच प्रोडक्शन. तर स्पीच प्रोडक्शन आहे ते तुम्ही एक्सप्लेन करायचं आहे. त्याच्यामध्ये काय काय साऊंड येतील, कशा कशा प्रकारचे ओवेल्स आहे, म्हणजे काय तर लिप्स असतील, टंग असेल, लॅरेन्स फ्लॅरेन्स असेल, त्यांचा यूज कशा प्रकारे होतो हे तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे. लिपमध्ये कोणते कोणते वर्ड किंवा मग जे काही लेटर्स आहे ते येणार आहे. सिंथेटिक काय असणार आहे, सिमेंटिक काय आहे हे या ठिकाणी तुम्ही लिहिणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे मिनिंग ऑफ ऑब्झर्वेशन अँड इम्पॉर्टन्स ऑफ ऑब्झर्वेशन. निरीक्षण ज्याला आपण म्हणतो त्याचा अर्थ काय आणि इम्पॉर्टंट काय आहे. तर सिस्टमॅटिक अटेंटिव्ह वॉचिंग अँड रेकॉर्डिंग ऑफ स्टुडंट असेल किंवा कोणाचंही लर्निंग बिहेवियर असेल किंवा इव्हेंट आहे, काहीही रेकॉर्ड करण्यासाठी, वॉच करण्यासाठी जे काही आपण सिस्टमॅटिक अटेन्शन देत असतो त्याला म्हणायचं आहे ऑब्झर्वेशन. टाईप इन एज्युकेशन काय असणार आहे. नंतर त्याच्यामध्ये नॅचरलिस्टिक आहे ऑब्झर्वेशन, नॅचरलिस्टिक ऑब्झर्वेशन, स्ट्रक्चर ऑब्झर्वेशन, पार्टिसिपेंट ऑब्झर्वेशन. इम्पॉर्टंट काय काय आहे. डाटा फॉर असेसमेंट. नंतर आहे आयडेंटिफाय पॅटर्न. नंतर आहे इन्फॉर्म प्लॅनिंग, इव्हॅल्युएट इंटरव्हेन्शन्स, नॉन इन्स्ट्रसिव्ह इव्हिडन्स. नंतर आहे प्रोफेशनल डेव्हलपमेंट, बेस्ट प्रॅक्टिस. अशा प्रकारे पॉईंट्स तुम्ही त्यामध्ये लिहायचे आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे टाइप्स ऑर काइंड ऑफ कम्युनिकेशन. हे आपल्याला माहिती आहे, ज्याला आपण रिटन कम्युनिकेशन, नंतर व्हिज्युअल कम्युनिकेशन अँड ऑडिओ व्हिज्युअल कम्युनिकेशन किंवा ऑडिओ कम्युनिकेशन असं म्हणत असतो. जास्त टाइम मी या ठिकाणी वेळ खर्च घालणार नाहीये. ठीक आहे. नंतर नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे, त्याच्यामध्ये पुढचा क्वेश्चन डिस्कस करूया. याच्यामध्ये खूप तुम्हाला व्हास्ट आन्सर मी तुम्हाला दिलेला आहे, परंतु तुम्ही शॉर्टकटमध्ये दिलं तरीही चालेल. 10वा प्रश्न आहे फॅक्टर्स अफेक्टिंग सिलेक्शन ऑफ अ मेथड ऑफ कम्युनिकेशन. कोणते कोणते कम्युनिकेशन करताना कोणते कोणते फॅक्टर्स आपल्या कम्युनिकेशन मध्ये अफेक्ट करतात किंवा प्रॉब्लेम्स आणू शकतात. त्याच्यामध्ये आहे पर्पज ऑफ कम्युनिकेशन. तुम्ही कशासाठी बोलतात, समोरच्याशी तुम्ही बोलता तर त्याचा पर्पज काय आहे, की फालतूची बडबड केलेली आहे, हे या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. नंतर आहे ऑडियन्स कॅरेक्टरिस्टिक, एज काय आहे, तुम्ही कोणत्या एज ग्रुप सोबत बोलत आहात, तुमची लँग्वेज काय लेवल काय आहे, की तुम्ही कोणत्या स्टँडर्डने बोलत आहात, किंवा कल्चरल बॅकग्राऊंड काय आहे, नंबर ऑफ पीपल्स किती आहे, मग तुम्ही कसं बोलायला हवं, जास्त लोक असेल तर तुम्ही थोडं शांत बसायला हवा. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये मॅटर करतात. नंतर आहे अर्जन्सी अँड इमिडियन्स, किती गरजेचं आहे टॉपिक, एखादी गोष्ट तुम्हाला बोलायची आहे फेस टू फेस, मग त्यामध्ये किती गरज काय आहे, की खूप जास्त इम्पॉर्टंट असेल तर तुम्ही बोलू शकतात. इमिडिएटली, खूप जास्त इमिडिएट म्हणजे गरजच आहे त्या गोष्टीची, त्या गोष्टी तुम्ही कशा प्रकारे बोलायला हवं हे या ठिकाणी गरजेचं आहे. नंतर आहे मेसेज कसा असणार आहे त्याच्यामध्ये, ते गरजेचं आहे. कॉन्फिडन्स असायला हवा, सेन्सिटिव्हिटी असायला हवी. जर एखादा टॉपिक फनी आहे तर तुम्ही फनी बोलू शकता, परंतु एखादा टॉपिक सिरियस आहे त्या ठिकाणी तुमची सेन्सिटिव्हिटी किती इम्पॉर्टंट आहे हे त्या ठिकाणी गरजेचं आहे. तुम्ही एखादा गोष्ट सिरियस आहे आणि तुम्ही तिथे जाऊन फनी बोलला तर त्याला काहीही अर्थ नाही. ठीक आहे. एन्व्हायरमेंट काय आहे ते बघायचं आहे. टाइम, स्पेस वगैरे सगळ्या गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहे. फीडबॅक गरजेचा आहे, की तुम्ही एखाद्याशी बोलून तुम्हाला कसं वाटलं, की हा खूप दिवसानंतर भेटलो, हो छान वाटलं तुला भेटून, छान वाटलं तुझ्याशी बोलून, एटसेट्रा एटसेट्रा. अशा प्रकारे त्यामध्ये असणार आहे. नंतर 11वा प्रश्न आहे स्पीकिंग एटिकेट्स. खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. स्पीकिंग एटिकेट्स भरपूर वेळेस विचारले जातात. तर स्पीकिंग एटिकेट्स म्हणजे तुम्ही बोलताना कशा कोणत्या कोणत्या गोष्टींचं गांभीर्य ठेवायला पाहिजे. ग्रीट अँड शो कर्टसी, त्याला आपण म्हणतो की ओपन विथ अ पोलाइट ग्रीटिंग अप्रोप्रिएटिव्ह ऑफ कंटेंट्स. ठीक आहे. टेक टर्न अँड डोंट इंटरप्ट. तुमचा जोपर्यंत वेळ येत नाही तोपर्यंत तुम्ही बोलायचं नाहीये, आणि दुसरे बोलत असताना त्यांच्या मध्ये बोलायचं नाहीये. हे 2 सेपरेट पॉईंट लिहिले तरी तुम्हाला मार्क्स मिळतील. यूज अप्रोप्रिएट रजिस्टर किंवा अप्रोप्रिएट वर्ड जे आहे, व्होकॅब्युलरी आहे, ती व्यवस्थितपणे यूज करायची आहे. बी क्लिअर अँड कन्सियस, म्हणजे तुम्ही जे बोलत आहात ते पॉईंट क्लिअर आहे का, कन्सियस आहे का, कॉन्फिडंट आहे का, हे त्या ठिकाणी गरजेचं आहे. माइंड, टोन अँड व्हॉल्यूम, तुमचं बोलण्याचा जो काही टोन आहे तो कशा प्रकारे असणार आहे. तुम्ही एखाद्या ठिकाणी गेले आणि खूप जास्त मोठ्याने बोलताय, हे त्या ठिकाणी चांगलं वाटत नाही.
ऍक्टिव्ह लिस्निंग म्हणजे काय की तर तुम्ही समोरचा जो बोलतोय त्याचं किती प्रकारे कशा प्रकारे तुम्ही ऐकतायत, ऐकण्याची क्षमता तुमच्यामध्ये किती आहे आणि तुम्ही कशा प्रकारे ऐकताय ते जास्त गरजेचं असणार आहे. तुम्ही त्यांना क्वेश्चन विचारू शकतात, आज क्वेश्चन, रिस्पेक्ट कल्चरल फॉर्म, तुमचं कल्चर वेगळे त्यांचं कल्चर वेगळे, तर तुम्ही एकमेकांच्या कल्चरची रिस्पेक्ट करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. जर तुमच्याकडून एखादी चूक झाली तर त्याच्यासाठी माफी मागणं सुद्धा गरजेचं आहे. ॲपोलोगाइज फॉर मिस्टेक हे सुद्धा गरजेचं असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज ग्रामर, रिलेशन बिटवीन स्ट्रक्चरल अँड फंक्शनल ग्रामर. तर या ठिकाणी ग्रामर काय असणार आहे, द सिस्टम ऑफ अ रूल गव्हर्निंग द स्ट्रक्चर ऑफ वर्ड, फ्रेज, क्लाउज अँड सेंटेन्स इन अ लँग्वेज इट्स कॉल्ड ॲज अ ग्रामर. तर अशा प्रकारे तुम्ही डेफिनेशन लिहू शकतात आणि त्याच्यासाठी स्ट्रक्चर आणि फंक्शन ग्रामर काय आहे ते खूप सिंपल, जो काही डिफरन्स आहे तो मी तुम्हाला सेपरेट व्हिडिओमध्ये सुद्धा दिलेला आहे, ते तुम्ही तिथे जाऊन बघायचं आहे. फंक्शनल ग्रामर म्हणजे काय की जे आपण डे टू डे लाईफ मध्ये यूज करतो आणि स्ट्रक्चरल ग्रामर म्हणजे काय तर ते आपण कधी कधी यूज करतो किंवा मग जे काही फॉर्मल ज्या ठिकाणी असतात, जसं की फॉर्मल आहे, फॉर्मल बोलणं आहे, ऑफिशियल आहे, ते या ठिकाणी तुम्हाला स्ट्रक्चरल ग्रामर यूज होणार. ठीक आहे. नेक्स्ट आहे व्हॉट इज फ्लुएन्सी अँड अॅक्युरेसी. खूप इम्पॉर्टंट आहे. हाही क्वेश्चन मी तुम्हाला IMP म्हणून दिलेला असणार आहे किंवा आहेच आणि सेपरेट एक्सप्लेन सुद्धा केलेला आहे, ते तुम्ही तिथे जाऊन बघून घ्यायचं. मी डिटेल एक्सप्लेन करणार नाहीये, खूप वेळेस ते सांगितलं. नंतर आहे व्हॉट इज व्होकॅब्युलरी. खूप इम्पॉर्टंट आहे, 2 मार्कला विचारलं जातं. तर व्होकॅब्युलरी म्हणजे काय तर असं सेट ऑफ वर्ड की ज्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे किंवा अशी डिक्शनरी किंवा अशी व्होकॅब्युलरी ज्याच्यामध्ये तुमच्याकडे शब्दसाठा खूप जास्त प्रमाणात असतो. सेट ऑफ वर्ड्स इन अ लँग्वेज नोन ऑर यूज बाय पर्सन इन्क्लूड मिनिंगफुल सेट ऑफ वर्ड, अशी ही डेफिनेशन तुम्ही लिहू शकतात. मग त्याच्यामध्ये रिसेप्टिव्ह व्होकॅब्युलरी आहे की ज्याच्यामध्ये काही वर्ड जे आहे ते आपण शिकतोय किंवा म्हणजे आपल्याला समजतंय, जे आपण डे टू डे लाईफ मध्ये ऐकतोय किंवा मग वाचतोय ते असणार आहे. प्रोडक्टिव्ह व्होकॅब्युलरी जे आपल्याकडून बोलले जातात किंवा आपण ते लिहितो. नंतर आहे मल्टी वर्ड चंक, ज्याला आपण फ्रेजेस म्हणतो, जे कलेक्शन्स असतं ज्यांचं किंवा इडियम्स असतील जे आपण कधी कधीच मांडत असतो, जसं की अति तिथे माती, अशा काही इडियम्स आहे ज्या कधी कधी आपण यूज करतो. नंतर आहे अकॅडमिक वर्सेस कन्व्हर्सेशनल व्होकॅब्युलरी, ज्याच्यामध्ये डोमेन किंवा मग रजिस्टर हे काय असतं त्याच्यामध्ये डिफरन्स असणार आहे. टीचिंग पॉइंटची जी काही व्होकॅब्युलरी असते ती सुद्धा वेगळी असते, म्हणजे प्रत्येक जी काही शब्दसाठा आहे ज्याला आपण म्हणतो ते सगळं शब्दकोश ज्याला आपण म्हणू शकतो ते वेगवेगळा असतो प्रत्येक ठिकाणी. फॉर्मल, नॉन फॉर्मल, इनफॉर्मल, प्रत्येक ठिकाणी बोलणं जे आहे ते वेगवेगळं असतं. नंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज साईट वर्ड. साईट वर्ड म्हणजे काय तर जे आपल्या प्रत्येक पेजवर दिसत असतात, जसं की द असणार आहे, ऑर आहे, देन आहे, ही असेल, शी असेल किंवा इज आहे, ऑन आहे किंवा मग इट आहे, असे काही शब्द की जे आपल्याला प्रत्येक पेज आणि प्रत्येक पॅसेज किंवा कशातही दिसत असतात, त्याला म्हणायचं आहे साईट वर्ड. इथे एक्झाम्पल सुद्धा तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे. नंतर 16वा प्रश्न आहे व्हॉट आर डिडक्टिव्ह अँड इंडक्टिव्ह मेथड. खूप इम्पॉर्टंट आहे, 4 मार्क्सचा सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे ज्याला आपण अवगामी आणि उद्गामी पद्धत असं म्हणतो शॉर्टकट मध्ये. ठीक आहे. नंतर ती तुम्ही बघून घ्यायची आहे, मी इथेही तुम्हाला जे काय आहे जास्त डिस्कस करणार नाही. नंतर आहे व्हॉट आर फोनिक्स, फोनेटिक्स, सिंटॅक्स अँड सिमेंटिक्स. हा प्रश्न जो आहे 4 मार्क्सला विचारला जातो. 7 जे काही फ्रेजेस असणार आहे किंवा 7 कन्सेप्ट आहे, सिलॅबल ज्याला आपण म्हणू शकतो, ते काय काय आहे तर याच्यामध्ये तुम्ही फोनिक, फोनेटिक्स, सिंटॅक्स, सिमेंटिक, वर्ड, फ्रेज ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे, लेटर, सिम्बॉल, ह्या त्या ठिकाणी 7 कन्सेप्ट असणार आहे. याच्यावर 1 मार्क्स क्वेश्चन कसे लिहावे किंवा 1 मार्क्स क्वेश्चन जे आहे इंग्लिशचे त्यावर सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, ते तुम्ही जाऊन बघायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपण डिस्कस करूया. ठीक आहे, सॉरी. अशा प्रकारे जे काय आहे पूर्ण क्वेश्चन्स मी या ठिकाणी शॉर्टकटमध्ये तुम्हाला सांगितले, तर ते तुम्ही बघून घ्यायचे आहे. खूप जास्त व्हिडिओ फास्ट झालेला असेल, काही हरकत नाहीये, कारण ऑलरेडी खूप डिस्कस केलेलं आहे आणि आता पेपर जवळपास खूपच तोंडावर आले आहे असं म्हणायला काही हरकत नाहीये. आज आहे जवळपास 28 आज आहे 30 तारीख. तर 30 तारीख म्हटल्यावर तुमचं जे काही पेपर आहे ते खूपच, एकच महिना पकडायचा. 1 महिन्यात तुम्ही काय काय करू शकाल तेवढा अभ्यास करायचा आहे. यातले जवळपास तुम्हाला 40 मार्क्सचा पेपर असणार आहे. यातले जवळपास 15 ते 20 मार्क्सचं बऱ्याचपैकी विचारलं जातं. ठीक आहे. तर व्यवस्थितपणे बघून घ्यायचं आहे, आन्सर व्यवस्थित लिहायचे आहे. काही डाऊट असेल तर टेलिग्रामला मला DM केलं तरी चालेल. ठीक आहे. तर भेटूया परत पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत. बाय बाय, टेक केअर.